पुन्हा एकदा आपण पाहतो विश्वास ऋतिक सालुंकेवर मात्र दिलाय एक वेगाचा स्वरावर मलखंडवाडी संघाची एक्सप्रेस ज्या नावाने ओळखली जाते आहे, परंतु समोर जर आपण पाहिलं तर संतून अष्टविकर आहे, ह्याला सुद्धा विसरून जमणार नाही आहे. बघा 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये हे दोन संघ एकत्र खेळले होते आणि तिथे मात्र सुद्धा बक्षीस पात्र ठरले होते, परंतु आज समोर आपल्याला पाहायला मिळते. मॅच ऑन होती पहिला चेंडू ऋतिकचा. पहिला चेंडू इथे मात्र पाहायचा आहे तर इथून डॉटनी सुरुवात झाली आहे या ओव्हरची. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरची मॅचमध्ये तर प्रत्येक संघाला इथून अभ्यास करावा लागतो की कुठल्या बॉलरवर हल्ला करायचा आहे, कोणता गोलंदाज आपल्याला तिथून आपल्याला धावा घेता येतील याचा मात्र अभ्यास करावा लागतो. आणि सुरुवातीला आपण पाहतो संतून थोडासा शांत असतो, परंतु जर काही त्याची बॅट बोलली ना तर धावांचा पाऊस सुद्धा पडला जातो. हे सातत्याने आपण पाहिलं गेलंय. सध्याच्या घडीला पहिला डॉट झालाय, डॉटनी सुरुवात झाली आहे ती ऋतिक साळुंकेच्या ओव्हरची. पुन्हा एकदा ऋतिक साळुंके सज्ज झालेत. इथे मात्र वेगावर नियंत्रण राहिला नाही आहे. पंचांनी सांगितलं की ऑप्शन सोडून चेंडू राहिला. एक देणगीच्या स्वरूपामध्ये धाव असेल अर्थातच हनुमाननगर रोहा या संघासाठी आणि अवंतर धावेने मात्र आपलं अकाउंट ओपन करेल तो अर्थातच हनुमाननगर. सलामी जोडी आपण पाहते कुणाल आणि संतून ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये कमीत कमी 20 धावा बिनबाद करायचा हा त्यांचा एक मानस धाडस असू शकतो, पण तो पाहूया. समोर पुन्हा एकदा ऋतिक साळुंके सज्ज झालेत. उलटा चेंडू होता. चेंडू आपण पद्धत डीप एक्स्ट्रा कव्हरला जाईल तिथे प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. सिंगलने मात्र आपला अकाउंट ओपन करेल ते संतून आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना 2 अशी धावसंख्या झाली. जेवढे आपण या आयोजकांचं जेवढे कौतुक करून तेवढे कमी आहे. बघा या स्पर्धेमध्ये त्यांनी कोणती जो गाला असतो ना तो खाली ठेवलेला नाही आहे. मग प्लेअर ऑफ द डे असेल, आपण पाहते कूलर आहे, टी शर्ट आहे, त्यानंतर फलंदाजासाठी LED आहे. कुणाल होते डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला तिथे स्वतः करता सचिन माली आहे. जोपर्यंत फेकला जाईल ना तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होणार का, दुसऱ्या धावेची गरज होती का, सध्याच्या घडीला प्रश्न विचारला जाईल. कारण मोठा धक्का संतून मात्र बाद होईल. धक्का पहिला बसेल रणाच्या स्वरूपामध्ये. डीजे मोह आवरला नाहीये मी म्हणेन आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये असफल ठरलेले आहेत. कुणाल मात्र म्हणेल की नक्कीच कुठेतरी मी थोडीशी घाई केली आहे, परंतु महत्वाचा फलंदाज खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर संतून अष्टविकर मात्र इथून बाद झालेत. एक मोठा धक्का हनुमाननगर हा संघाला बसले आहे. परंतु जाऊया 2025 मध्ये ज्याची बॅट बोलतीये ना, ज्याच्या बॅट मधून धावा येतात ना तो शुभम पाटील 3ऱ्या क्रमांकावर मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र पूर्णपणे इथून आता डावाला सांभाळावा लागेल कारण संतून मात्र बाद झालेत. संतूनच्या बॅटमधून आपण पाहिलं तर एकही धाव मात्र आली नव्हती, 1 धाव मात्र आली होती आणि त्यानंतर ते बाद सुद्धा झालेले आहेत. राऊंडच्या स्वरूपामध्ये बाद होणं म्हणजे थोडंसं आपण म्हणू की आत्महत्या करणं असं आपण म्हणूया. वेगात टाकलेला चेंडू नियंत्रण राहिला या चेंडूवर असं आपण म्हणूया. चेंडू मात्र डॉट जातोय. विकेट कमीच्या भूमिकेमध्ये आपण बंटी पाटील यांना पाहताय. आज जर आपण पाहिलं तर वैभव मलखंड संघाने सुद्धा चांगला सेटअप बनवलाय. चांगला सेटअप आपण पाहिलं तर हनुमाननगर हा संघाने सुद्धा बनवलेला आहे, परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजी करण्यास संघाचं बोलबाला राहिलंय. कारण इथं आपण पाहिलं तर संतून बाद झालाय. आता मात्र कुणाल आणि शुभम पाटील. शुभम हेच सांगतोय काय हरकत नाही आहे. सध्याच्या गोलंदाजी ऋतिक साळुंकेची चांगली गोलंदाजी चालली आहे, काय हरकत नाही. आपण सिंगल डबलने केली परंतु फटका पुन्हा एकदा मोह आवरला नाहीये. फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये एक सुरक्षित झेल रोहन होते तिथे पकडला झेल संपलाय. कुणालचा खेळ धक्का दुसरा. डीजे
वैभव इलेव्हन मलखनवडी या संघाने जो अभ्यास केला आहे, ज्याने आपण पाहतो तर पूर्णपणे प्लॅन केला नाही, प्लॅन मध्ये ते सक्सेसफुल आहेत. इथून आता हनुमाननगर रोहा संघाला थोडासा अभ्यास करावा लागेल की मी म्हणेन इथून कमीत कमी 40 धावा कशा बनतील. सध्याच्या घडीला धावसंख्येचा आपण विचार केला तर 3 धावा झाल्यात, परंतु महत्वाची आपण पाहतो सलमाची जोडी मैदानच्या तंबूची आसरा मात्र गेली आहे. इथे मात्र आता विजय शेडगे मैदानच्या आतमध्ये आलेत. आता पूर्णपणे डावाला सामरावं लागेल. सिंगल डबलने मात्र धावफलक इथे चालू ठेवावा लागेल. 40 धावा कशा बनतील ना याच्याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल. 40-25 धावा मिळवणे सुरुवातीला नक्कीच चांगली एक फाईट बनू शकते, कारण गेल्या 2 दिवसांमध्ये आपण पहिल्या मॅचमध्ये 33 झाल्या होत्या, नंतर दुसऱ्या मॅचमध्ये 46 झाल्या होत्या, परंतु त्यांचा पाठलाग सुद्धा केला होता. परंतु पाठलाग करत असताना ती मॅच शेवटपर्यंत सुद्धा गेली होती आणि चांगले गोलंदाज हनुमाननगर सगळे आहेत, पण त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम धावा सुद्धा बनवाव्या लागतील. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ओव्हरचा. विजय आलेत. इथे मात्र आपण पाहतो तर रिव्हर्सचा फटका. मन बनवलं होतं की दोधाई तलवारचा वापर करायचा, बनी तर आबादी नाहीतर बरबादी असं म्हटलं जातं, पण तू एक या धावसंख्येने मात्र या ओव्हरचा मात्र खेळ संपलाय. शतक क्रमांक पहिला संपलाय, जिथे ऋतिक साळुंकेने जर आपण विचार केला तर 4 धावा खर्च केल्यात आणि महत्वाचे या ओव्हरमध्ये 2 फलंदाज सुद्धा बाद झालेत. संतोष झाले रनआउट बाद, त्यानंतर कुणाल झाले कॅच बाद आपल्याला पाहिलेत. पहिल्या ओव्हरचा मात्र खेळ संपलाय. तर टीम मिटिंग जास्ती घ्यायचं नाही आहे, 20 मिनिटं तुम्हाला पहिले 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू मात्र आतमध्ये घेतला जाईल. चला टीम मिटिंग घ्यायची नाही. सचिन माली टायमर चालू आहे इथे. या ओव्हरसाठी आपण पाहतो तर 4.5 मिनिटं खर्च झालीत. तसेच बॅट्समॅन सुद्धा सहकार्य करायचं आहे. 25 मिनिटाचा अवधी आहे तुम्हाला 5 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी, परंतु पहिले 4 ओव्हर तुमच्यासाठी 20 मिनिटं असणार आहेत. गोलंदाजी बंटी पाटील आपल्याला पाहायला मिळते, जिथे ऋतिक साळुंकेने मात्र चांगली सुरुवात दिली. बघा जो मलखनवडे संघाने जो प्लॅन आखलाय, कारण बहुवांचित आपण पाहतो की जेव्हा मोठी स्पर्धा असते प्रत्येक संघ प्लॅन आखत असतो की बाबा कोणता गोलंदाज आहे त्याच्यावर प्रहार करायचं की करायचं नाही आहे, की सेफ खेळायचं हे सुद्धा विचार करतो. ऋतिक साळुंकेवर सेफ खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कुठेतरी मोह आवरला नाही आहे. जिथे संतून दुसऱ्या धावण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाले, त्यानंतर असं वाटलं होतं की मोठ्या फटके खेळायचा प्रयत्न कुणालने केला, ते सुद्धा बाद झालेत. आता विजय आणि शुभम पाटील यांना मात्र पूर्णपणे डावाला सावरावा लागेल. इथून कमीत कमी 40-25 धावा कशा बनतील ना याचा अभ्यास त्यांना करावा लागेल. गोलंदाजी ट्रायकर आपण पाहतो तर आता रणवीर आपण पाहायला मिळतील. बंटी पाटील आलेत, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरे शतक घेऊन आलेत. पॉवर प्लेचं शेत आहे का, पहिल्या पॉवर प्ले मध्ये अवघ्या 4 धावा दिल्या. चला बंटी पाटील फास्ट घ्यायचा आहे, टायमर चालू आहे, लक्ष असू द्या. पुन्हा एकदा इथे मात्र पाहायचं आहे, चेंडूवर मात्र नियंत्रण आहे असं सांगितले प्रीतम पाटील. बॅट फ्रॉम पेन कालवा आणि हा वाईट चेंडू आहे. वाईटने मात्र इथे मात्र एक सिंगल मिळेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, इथून 5 धावा जायले. मला वाटतं चेंडू लागलाय बघा. थोडंसं आपला मेडिकल घेऊन जा, थोडासा वेळ आहे तर जाऊया डीजेकडे. थोडीशी दुखापत झाली आणि ही दुखापत मोठी नसावी. हात चिरलाय का, ओके काय हरकत नाहीये. बघा खेळाडू आहेत, जखमीवरती जास्ती विचार करणार नाहीयेत. परंतु आपण पाहतोय तर बंटी पाटीलचा चेंडू होता, वाईट चेंडू होता, कदाचित मला वाटतं बोटावर बसला त्याच्यामुळे थोडीशी दुखापत झाली आहे. ही दुखापत मोठी होऊ नये अशी आपण अपेक्षा करूया. ह्याच्यानंतरची मॅच असेल, मी विनंती करेन सोनाशिद धाटाव ए आणि वक्रतुंड भुवनेश्वर रोहा दोन्ही संघाने टॉससाठी तयार राहायचं आहे. सेकंड मॅच आपल्या भेटीला येते. बघा आजच्या मॅची आहेत ना, आजचा जो लॉट आहे ना, हे सर्व संघ फायनलचे आहेत. ज्यांनी आपण पाहतो तर आपल्या ग्रामीणमध्ये फायनल मारणारे संघ सातत्याने आपण पाहिले गेलेत, परंतु आज आपण पाहतो तर सोनारसिद्ध मंडल धाटा आयोजित सोनारसिद्ध चषक 2025 मध्ये आपला नशीब आजमावणार आहेत. पहिली मॅच आपण पाहतो तिथे थोडंसं आपण पाहतो तर फ्रंट फुटला आहे तो, अर्थातच बॅटिंग करत असताना हनुमाननगर रोहा संघ, परंतु त्यातून सुद्धा निघण्याचं काम हे 2 बॅटर करतील. थोडीशी दुखापत झाली. त्याचप्रमाणे पप्पूजी रडाडे, नक्कीच क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे. आम्ही 2 दिवस वाट बघत होतो त्यांची, पण ते आज आलेले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. या आणि आपण बसा. हां ते येणार. आणि पहिले चालू साहेब, निसर्गाला बटन नाही. पप्पू रडाडे कसा निसर्ग आहे, मनुष्य असतं तर याला कालच येणार होतो, पण काय बटन नाही ना आपल्याकडे. नक्की निसर्ग आहे. हे झाड कुठेही तुम्हाला दिसेल. हा आणि आमच्यावर सुद्धा खूप सारं प्रेम आहे. कुठेही भेटू द्या. एक हसमुख चेहरा आहे
आमच्याकडे काही नसलं तरी चालेल, परंतु आमच्याकडे जे प्रेम आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. आणि आजकालच्या जगामध्ये काय पाहिजे तुम्हाला, तर प्रेम पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. पैसा तर सर्वांकडेच आहे, गाडी तर सर्वांकडेच आहे, घर तर सर्वांकडेच आहे, पण जो मनामध्ये प्रेम आहे ना तो सर्वांकडे नसतं, पण ते आमच्या सोनूकडे आहे असं मी म्हणेन. थोडीशी मॅच थांबली आहे कारण एक मोठी इथं आपल्याला दुखापत झाली आहे. अरे ह्या गावामध्ये शिवाजी भाई पाशीला विचार, तटकरे विचार, मीच शिवाजी. हा पहिला संघर्ष करणार पप्पू रटाटे म्हणून नोकरी गेली माझी 1 लाखाची. पप्पू गुन्हा घाबरला, नशिबाने मोठा आहे, हातातला गेला, नशिबातला गेला. आहे आज आपण प्रथमच पाहते थोडीशी दुखापत झाली आहे. जिथे आपण पाहते बंटी पाटीलचा चेंडू हा वाईट दिला गेला, त्यानंतर मात्र तो पकडण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहते थोडीशी दुखापत झाली अल्पेश समेच्या हाताला, पण ती दुखापत मोठी नसावी. बघा थोडीशी असेल तर थोडंसं आपण प्लेयर चेंज करून घ्या, मॅच थांबवू नका असं मी विनंती करेन, कारण पट्टी बांधतात ओके काय हरकत नाही. जास्ती असेल तर थोडासा आराम करू द्या असं मी बोलतोय. माहिती आहे असं या दोघांच्या मध्ये बसला तर मॅच थोडीशी थांबली आहे कारण शतक क्रमांक दुसरा चालू झाला आहे. परंतु आपण खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी खूप सारा योगदान राहिलं आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर श्री सोमनाथ शिंदे क्रिकेट मंडळ दाटा आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा 2025 पर्व 7वा आहे, जिथे आपण पाहिलं प्रथम क्रमांक ते 5वा क्रमांक लागणारे जे चषक आहेत ते अर्थातच अध्यक्ष श्री शिवशंभो युवा संघटनाचे अर्थातच श्री सुशांत शांताराम बोगटे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. तसेच आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी उत्कृष्ट LED आहेत. अर्थातच माजी सदस्य पिंगलसई श्री बबन शांताराम मोहिते साहेब, रोहा डाय कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यानंतर आपण पाहते तर पत्रकार तसेच रोहाडाय कॉन्ट्रॅक्टर श्री दीपक मारुती शिंदे साहेब यांच्या माध्यमातून दिले आले. तसेच आपण पाहते सामनावीरचे चषक आहेत ते खऱ्या अर्थाने आपण पाहते तर कुमार समर्थ स्वप्नील शिंदे, त्यानंतर कुमारी अस्ता उदय शिल्के, श्री रामकिसन बोगटे, कुमारी शार्वी गोविंद रडाडे आणि कुमार हर्ष योगेश भगत यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. तसेच आपण पाहते तर मालिकावीर गोलंदाज आणि फलंदाज आणि क्षेत्ररक्षणचे जे चषक आहेत ते नवयुवक सोमनाथ शिंदे क्रिकेट मंडळ यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. तसेच चौकारांचा बादशाह षटकारांचा आदिलशाह साठी आपण पाहते जे ट्रॉफी आहेत अर्थातच कुमारी गारवी विनय बोगटे साहेब यांच्या माध्यमातून आहेत. तसेच बेस्ट फिल्डर साठी जे 77चे शूज आहेत ते शार्दूल बालाराम बोगटे यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. तसेच आपण पाहते तर प्लेअर ऑफ द डे साठी कूलर आहे ते अर्थातच कुमार विवान अर्थातच राया नितीन रडाडे कबड्डीपटू यांच्या माध्यमातून आपण पाहते तर या 5 दिवसासाठी 5 कूलर देण्यात आले, त्यांचं सुद्धा धन्यवाद. प्लेअर ऑफ द डे साठी टी-शर्ट आहेत ते प्रज्वल विठ्ठल बोगटे साहेब, तेजेश केशव बोगटे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. मॅच ऑन होते, वाईट घेतलेला आहे काय हरकत नाही आहे, वाईट घेतलेली आहे, दुखापत झाली आहे थोडीशी, अल्पेश मैदानाच्या बाहेर आहेत थोडे सध्याच्या घडीला, इथे मात्र बदल केला. बंटी पाटील पुन्हा एकदा सज्ज झाले, धावसंख्या सध्याच्या घडीला 5 आहे. इथून मात्र पाहायचं बंटी पाटील पुन्हा एकदा आपल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रायकोर रनवेमध्ये सज्ज झाले. स्ट्राईकला विजय शेडगे आपल्याला पाहायला मिळते, नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते ते अर्थात शुभम पाटील यांच्यावर खूप सारी आता अपेक्षा राहिली आहे. डावाला पूर्णपणे इथून सावरायचं आहे, कमीत कमी 40-25 धावा कशा बनतील ना याच्याकडे मात्र लक्ष द्यायचं आहे. चांगला चेंडू झाला आणि चांगला टप्पा सुद्धा असेल तर बंटी पाटील याचा इथून मात्र सुरुवात झाली आहे ती पुन्हा एकदा आपण पाहतो वाईट नंतर डॉटनी सुरुवात झाली आहे. शतक क्रमांक दुसरा चालू झाला जिथे आपण पाहतो धावसंख्या सध्याच्या घडीला अवघ्या 5 आहेत, 2 बाद प्रथम बॅटिंग करत असताना. तसेच आपण पाहते तर आमच्या गावामधील पत्रकार रुपेशजी रणडे साहेब यांचं इथं आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. हो हलक्या हाताने काढवलाय, मी विनंती करतोय आपण प्रीतम यांना विनंती करतो की आपण या स्पर्धेची प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन पत्रकार रुपेश रडाडे यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतात. धन्यवाद साहेब आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. धावसंख्या 1 नि पुढे सरके धावसंख्या 6 झाली आहे. शतक क्रमांक दुसरा चालू आहे, पॉवर प्लेचं शतक चालू आहे. इथून आपण मगाशी म्हटलं होतं की कमीत कमी 20 धावांचा एक मात्र धावण्याचा प्रयत्न असेल परंतु असफल ठरलेला पाहायला मिळतात. परंतु इथून विजय आणि शुभम पाटील थोडंसं मी म्हणेन डावाला त्यांनी सावरलाय, सिंगल का होईना
धावा येतात हे महत्वाचे आहे. चेंडू डीप एक्स्ट्रा रोडला पुन्हा एकदा केला, तिथे आपण पाहते विजय आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल घेतल्या, डबलला पुन्हा एकदा शुभम पलटलेत. बघा जिथे चौका षटकार येत नाही ना तिथे तुम्हाला या सिंगल डबलची धाव खूप महत्वाची असते. कारण इथून जर आपण जर धावा येत नाही तर समोरच्या सांगायला सुद्धा आपण थांबू शकतो, ही क्षमता आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या 2 निवडे, सध्याच्याकडे धावसंख्या 8 झाली आहे, जिथे 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. बंटी पाटीलने आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या 3 चेंडूमध्ये. तसेच किरणजी भगत साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करू आपण. विनंती असेल मंडळाला की आपण त्यांचं सुद्धा स्वागत करा. हो इथे मात्र आपण पत्ते हलक्या हाताने कडवले प्रतीक्षा आहे, तिथे थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. चेंडू थर्मॅन रिझल्ट मध्ये जातोय, सिंगल कंप्लीट केली आहे, शुभम डबलला पलटलेत आणि या 2 धावेने मात्र आता डबल फिगर अर्थातच धावसंख्या 10 झाली आहे. षटक क्रमांक दुसरा चालू झालाय. सिंगल सिंगल डबल डबलने मात्र इथे धाव फलक चालू आहे. थेंबे थेंबे तले साचे सध्याच्या घडीला हे काम चालू आहे. तो अर्थातच हनुमाननगर रोहा या संघाकडून आणि तेच काम आता करावं लागेल. कारण मी म्हटलं तर 40-25 धावा कशा बनतील ना याचा अभ्यास आता करावा लागेल. या ओरचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहे, तिथे मात्र कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न होता, परंतु जोपर्यंत प्रयत्न केलाय तोपर्यंत मात्र इथं दंडी गुल झाली आहे. त्रिफळाची बाद, शुभम पाटील बाद, धक्का तिसरा डीजे. गणेशजी भोगटे साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. मी मनोज यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. बघा या खऱ्या अर्थाने मी म्हणेन सोनार शिदे क्रिकेट मंडळ यांची जर खासियत काय आहे तर त्यांची खासियत अशी आहे की येणारा प्रत्येक व्यक्ती हा कोण आहे ते बघत नाहीयेत, परंतु येणाऱ्या व्यक्तीसाठी आपण स्वागत करायचं आहे, त्यांचा सत्कार करायचं ना हे महत्त्वाचं ठरलंय. त्यासाठीच तर आपण या अख्ख्या रायगडमध्ये या स्पर्धेची सध्याच्या घडीला चर्चा आहे. नाका नाका गली गलीमध्ये या स्पर्धेची मात्र चर्चा चालू आहे. फास्ट घ्यायचा बॅट्समनला विनंती आहे, जी 20 मिनिटं आपण गोलंदाजांना दिली त्याच्यामध्ये तुमचं सुद्धा सहकार्य आहे, लक्ष असू द्या. कारण जर तुम्ही लेट केला तर त्यांचा टाइम फुकट जाईल आणि नक्की त्यांना आपल्याला पेनल्टी द्यावी लागेल, असं जमणार नाही. त्याच्यामुळे तुमचा सुद्धा खूप गरजेचं आहे. मी विनंती असेल हनुमाननगर संतुन्याला विनंती करतो की आपला बॅट्समन आपण लगेच तयार ठेवा प्लीज, अशी विनंती असेल. मोठी स्पर्धा आहे, काही नियम व अटी आहेत त्याचं आपण पालन करायचं आहे. आणि आपण दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर त्या ताकदीचं आहेत, त्यांना वेळेचा महत्त्व दोन्ही संघांना माहिती आहे आणि एक मोठी मॅच आपण खेळत आहोत याचं सुद्धा त्यांना माहिती आहे. तर न्यू बॅट्समन मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो अक्षय सावंत आलेत. आता मात्र डावखुरा फलंदाजाला पाठवला. बघा धावसंख्या सध्याच्या घडीला 10 आहे. या ओव्हरचा आपण विचार केला शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरचा विचार केला अवघ्या 4 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये जणू काही बंटीने 6 धावा खर्च केल्यात, परंतु शुभम सारखा एक मोठा बॅट्समन त्याने बाद सुद्धा केला. इथे पूर्णपणे आपण पाहतो तर कुठेतरी डिफेन्स करत होता चेंडूला, परंतु चेंडू एष्ट्यानुर आदळला. ओ फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे. प्रयत्न ऋतिकचा चांगला आहे, परंतु चेंडू आपण पाहतोय तर डीप एक्स्ट्रा कव्हरला केला गेला आणि इथून मात्र अक्षय सावंतला मात्र या 2 धावा मिळतील. षटक क्रमांक दुसरा संपला. इथे आपण पाहतो पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्या तर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतो 8 धावा खर्च केल्या बंटी पाटील याने. टोटल धावसंख्या झाली आहे 12 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना 3 गडी बाद 12 अशी धावसंख्या झाली आहे. सरासरीचा आपण विचार केला ना प्रज्वल तर 6ची सरासरी आहे. इथून मात्र 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानच्या आतमध्ये विजय शेडगे आणि अक्षय सावंत ही जोडी मात्र मैदानच्या आतमध्ये आहे. तसेच आपण पाहते तर एक महादेवडी गावचे एक दानशूर व्यक्ती अर्थातच किरण भगत यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 3000 रुपयाचं देणगी देण्यात आलेली आहे. त्यांचं या मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. बघा हा मंडळाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. आज आपण पाहते किरण भगतने सुद्धा पाहिलंय या रोहा तालुक्यामध्ये तर अख्ख्या रायगडमध्ये एक मोठी स्पर्धा आहे आणि किरण बघा तुमच्या समोर 11 स्पोर्ट्स सायकली आहेत त्या फायनल मारणाऱ्या संघासाठी आहेत. आता हा संघ कोणता आहे आणि हा गाव कोणता आहे ना हा येणारा वेळच सांगेल. गेले 2 दिवस 16 संघ केले, त्याच्यामध्ये हेटवणे आणि भास्ती संघ पुढे गेले आणि त्यातून हेटवणे संघ 3 मध्ये गेलाय. ओळीत मात्र गोल ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण ऋतिक सालून गेला आणला, ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिजे अवघ्या 4 धावा दिल्या होत्या, पूर्णपणे डावाला थांबवलं होतं. परंतु सध्याच्या घडीला मी म्हणेन वैभव विलम मलकवणी संघ हा फ्रंट फुटला आहे. बॅक फुटला टाकण्याचं काम सातत्याने गोलंदाजाने केलंय, परंतु विजय एक असा गोल बॅट्समन आहे की त्याच्याकडे क्षमता आहे, इथून आपल्या संघाला गरज आहे आणि इथून धावा बनवाव्या लागतील. परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजी टिकेट मार्जी चालली आहे हे मात्र पाहायला मिळते. ऋतिक साळुंके पुन्हा एकदा सज्ज.
ओ खोला टाकला चेंडू आहे. प्रश्न तर विचारलाय परंतु उत्तर नाहीये विजय शेडगेकडे. डॉट चेंडू आहे. बघा प्रेशर बनवला जातोय. खऱ्या अर्थाने दोन्ही संघ असे आहेत इथून जर 30-35 धावा जरी बनल्या ना तरी डिफेंड करण्याची क्षमता मात्र अर्थातच हनुमाननगर हा संघाकडे सुद्धा आहे, यात मात्र कोणती शंका नाही आहेत. परंतु धावा येणं गरजेचं आहे. पूर्णपणे आपण पाहतो तर धावांचा दुष्काळ केलाय तो गोलंदाज ऋतिक सालुंके याने. पहिल्या ओव्हरमध्ये 4 नंतर बंटी पाटील आणि 8 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात झाली तर डॉट 2 टाकले गेलेत. प्रेशर आहे इथून मात्र रिलीज करावा लागेल विजय शेडगेला. हो फटका चांगला आहे. सरला बॅटनी फटका लॉंग ऑफ रिझनला तिथे सचिन माली प्रोडक्शन मध्ये आहेत. सिंगल मिळेल. सिंगलने मात्र धावफलक चालू आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 13 झाली आहे. बघा एकही चौकार किंवा एकही षटकार आलेला नाही आहे. शांत चित्ततेमध्ये हा सामना चालू आहे. खरं त्याने आपल्याला पाहायला मिळते जिथे धावसंख्या 13 झाली आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. आतापर्यंत 15 चेंडूचा खेळ झालाय. 3 गडी बाद झालेत. 3 गडी बाद जे बाद झालेत ना तो प्रेशर सध्याच्या घडीला हनुमाननगर हा संघाच्या बाजूने आहे. आणि विजय आणि आता मात्र अक्षय सावंत इथून मात्र पूर्णपणे डावाला सावरावा लागेल. मी म्हणेन इथून सिंगल डबल का होईना एक 30 ते 35 धावा जरी बनले ना तरी एक चांगली मॅच होईल. ऋतिक सालेक थांबलेत. नक्कीच रणवीमध्ये अडथळा आलाय. थांबलेत आणि थांबावा सुद्धा लागतो कारण एखादा खराब चेंडू नक्कीच आपल्या संघाला कुठेतरी आपण पहिले अडचणीमध्ये नेऊ शकतो हे ऋतिकला माहिती आहे. 3 चेंडूमध्ये 1 धाव आतापर्यंत खर्च केल्या. सध्याच्या घडीला आपण पाहतो तर अक्षय सावंत स्ट्राईकला आहे ज्याच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. जिथे आपण पाहतो विजयने आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केलाय. 3 वर तो सुद्धा खेळतोय. थांबवले विजयला परंतु अंदाज खेळपट्टीचा ते सुद्धा घेत आहेत. ओ फटका चांगला आहे. उंच आहे लांबी नाही आहे. अविनाश गिजे तिथे आहेत. इथे मात्र पकडला जाईल. संपलाय अर्थातच अक्षय सावंतचा खेळ. धक्का 4था डीजे. जसेच आपण पाहतो तर ज्याने आपण पाहतो या स्पर्धेसाठी LED TV दिलेले आहेत. एक महत्वाचा जो भाग आहे तो त्यांनी उचललेला या स्पर्धेसाठी पाठिंबा दिला आहे. ते अर्थातच माजी सदस्य पिंगलचे श्री बबन शांताराम मोहिते साहेब आपण इथं आलात. विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच आपण पाहतो तर पत्रकार श्री दीपक मारुती शिंदे साहेब आपण सुद्धा आलात. आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे लाल प्रताप यादव रोहाडे कॉन्ट्रॅक्टर हे सुद्धा मला तिथे आलेत. यांनी सुद्धा यायचं आहे. बघा लाल प्रताप यादव यांनी स्पोर्ट्स सायकल दिलेली या स्पर्धेसाठी. या सर्व मान्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. बबनजी मोहिते साहेब असतील. पत्रकार दीपक साहेब शिंदे असतील आणि लाल प्रताप यादव आपण या साहेब आपण या स्पर्धेचे मुख्य अतिथी आहोत. आणि आपल्यामुळेच ही स्पर्धा आज आपल्या भेटीला आली आहे कारण आपला खूप सारा योगदान आला. विनंती असेल आपण यायचं आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपला इथून 130 सत्कार केला जाईल. बघा सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर ऋतिक सालुंके आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. 1 धाव आतापर्यंत कसं गेलेत. नो बॅट्समन प्रज्वल खामकर आलेले आहेत. तर 5 चेंडूचा खेळ आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 14 आहे. जिथे आपण पाहतो तर प्रज्वल खामकर आलेले सिंगलने मात्र त्यांनी सुरुवात केली आहे. बघा एकही चौकार एकही षटकार आलेलं नाही आहे. एक जमेची बाजू राहिली आहे मलखनवाडी संघाकडून परंतु पाहायचा विजय जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत धावा येतील. ओ इथे मात्र नियंत्रण राहिलं नाही. ऋतिक सालुंकेचा पंचांचा इशारा. प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी जणू काही 2 वर यावी असं काहीतरी पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 15 झाली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. याच्यानंतर आपण पाहतो तर एक 130 सत्कार आपण करणार या स्पर्धेसाठी. आपण पाहतो तर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो LED आणि स्पोर्ट्स सायकल देणार ते मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. शेवटचा चेंडू आहे. हो फटका चांगला डीपेस्ट कव्हरला बरेच वेळानंतर 18व्या चेंडूवर चेंडू दन 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 करत सीमा पार. हो गा बेडा पार. तो विजय को मिलेंगे 4. शतक 3रा संपलाय. 18 चेंडूचा खेळ संपलाय. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 18 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. टीम आपण पाहतो तिथे आता मात्र थोडासा ब्रेक होईल. पाण्याची ताण तर भागली जाईल परंतु धावांची जी ताण आहे ती भागली जाणार का. शेवटच्या चेंडूवर मात्र विजयच्या बॅटमधून एक आत्मविश्वास देणारा चौकार आलाय. धावसंख्या सध्याच्या घडीला 4 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना 19 झाल्यात. कुठेही जाऊ नका आपण लगेच येणार आहात. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी घेतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि श्री
दीपकजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीर याचा आहे आणि लाल प्रताप यादव यांना सुद्धा विनंती असेल. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते. अर्थातच दोन्ही संघाचे संघनायक आपण तयार राहायचं आहे. सोनार सिद्ध धाटाव ए आणि वक्रतुंड भुवनेश्वर आज सर्व फायनलचे संघ आहेत. नरेंद्र सज्ज आहेत, सिद्धू निलेश मस्कर सुद्धा सज्ज आहेत. लाल प्रताप यादव यांचं सुद्धा आगमन झालं आहे. तसेच खूप सारं क्रिकेटवर प्रेम असणारे आमचे बबनजी मोहिते साहेब रोहाडामधले एक मोठे कॉन्ट्रॅक्टदार ज्याने आपण पाहतो बरेच वर्ष झालेले आहेत. तसेच लाल प्रताप यादव मी कमिटीला विनंती करतो की आपण मान्यवर आलेले आहेत. सर्वप्रथम या मॅचचा ते आनंद घेत आहेत, काय हरकत नाही आहे. जसा पहिला डाव संपला आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. धन्यवाद साहेब आपण दिलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. शतक क्रमांक 3 संपला. धावसंख्या 19 आहे. 19 धावा झालेल्या आहेत. कान फक्त आमच्याकडे डबा, बाकी सगळं लक्ष मैदानामध्ये असू द्या दोन्ही संघांसाठी. आपण पाहतो तर आता स्ट्राईकला असेल ते प्रज्वल खामकर असेल. गोंधळी ट्रॅकवर विजय आलेले आहेत. शतक क्रमांक 4 चालू झाला. इथे मात्र वेगात टाकलाय, नियंत्रण राहिलेलं नाहीये असे पंच आम्हाला कळवतील आणि सांगितले हा वाईट असेल. या इनिंग मधला जर आपण पाहिलं तर मला प्रज्वल सांगेल की हा कदाचित 4था वाईट असावा. धावसंख्या 20 झाली आहे, म्हणजे बॅटीने 16 धावा आल्यात आणि 4 अवंतर आहेत. दिनकीच्या सरमध्ये धावा असतील या 4 असा पण म्हणूया 20 झालेले आहेत. इथून कमीत कमी 20 धावा कशा बनतील याच्याकडे मात्र लक्ष असेल. तो अर्थातच हनुमान नगर रोहा संघाचा 40 बनला तर मी म्हणे एक चांगली फाईट बनेल. कारण दोन्ही संघ जे आहेत ना एक कट्टर आहेत आणि अर्थातच यांना डिफेंड करायचं दोन्ही संघांना माहिती आहे. इथे मात्र दक्ष पंच आहेत, त्यांच्याकडे तुम्ही अशा तऱ्हेने बघून बघा. एक दक्ष असे पंच आपल्याला लाभलेत. खास आपण पाहतो या स्पर्धेसाठी 365 दिवसानंतर ते मात्र येत असं. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. पहिला वाईट, त्यानंतर डॉट आला. सुरुवात पुन्हा एकदा डॉटनी झाली. धावसंख्या सध्याच्या घडीला शतक क्रमांक 4 चालू आहे. 20 धावा झाल्या. तिथे बॅटिंग करतोय तो अर्थात हनुमान नगर रोहा संघ. विजय शेडगे याच्या बॅटमधून एक चौकार आला, पण तो सध्याच्या घडीला ना स्ट्राईकला. बघा विजय जास्तीत जास्त स्ट्राईकवर असणं ही जमेची बाजू राहील हनुमान नगर रोहा संघासाठी. हाफ टायगर चेंडू होता, आडवा बॅटने खेळत होता. सरळ बॅटने फटका केला. तिथे रोहन जंगम आपल्याला पाहायला मिळते, जिथे बेस्ट फिल्डर म्हणून त्याला आपण किताब सातत्याने मिळला असं फिल्डर आपल्याला पाहता. रोहन जंगम सिंगल मिळे. सिंगलने मात्र धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या देते 21 धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळते. शतक क्रमांक 4 चालू आहे. बघा 5 ओव्हरची मॅच. आतून जर आपण विचार केला इथून 10 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. 10 मध्ये मी म्हणेन सिंगल डबल इथे धावा बनवल्या तरी 20 इथे बनतील. प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावा घेतल्या तर 24 इथून बनतील. पण तो पाहायचा विजयची काय रणनीती असेल. विजय विरुद्ध विजय असा सामना सध्याच्या घडीला. एक साईडला विजय शेडगे तर दुसऱ्या विजय नार्वेकर. फटका चांगला उंच आहे. लांबी गाठणार का विजय? नक्कीच गाठली आहे. विजयच्या आगे विजयचा धमाका. चेंडू षटकार 6. बघा कदाचित असं म्हणूया की पहिली थांबावा लागतो, वाट बघावी लागते आणि नंतर वाट लावायची सुद्धा असते. हेच सांगते सध्याच्या घडीला विजय. शांत होता. जिथे 18 चेंडूचा खेळ झाला, बोलबाला ऋतिक सालुंकेचा चालू होता, काही हरकत केली नाही. परंतु जसं आपल्या पाल्यामध्ये आलं ना का आपण कार्यक्रम करतो असं सांगते विजय. विजय विरुद्ध विजय. पुन्हा एकदा मोठा फटका फसलाय, पण तो चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला जातो. क्षेत्रक्षण तिथे जरूर आहे. सिंगल घेतली आहे. डबलला पुन्हा एकदा विजय पलटलेत, कारण धाबांची गरज आहे. खऱ्या अर्थाने धावसंख्या 2 निवडले. सध्याच्या घडीला तळ ठोकून थांबलाय विजय शेडगे. आपल्या संघासाठी मात्र तो संघर्ष करतोय. त्याला माहिती आहे माझे साथीदार इथे बाद झालेत, माझ्या संघासाठी मला मेहनत करायची आहे, मला इथे चमकायचं आहे आणि चमकण्यासाठी तुम्हाला इथे मेहनत करावीच लागेल. घातल्याशिवाय हिरा सुद्धा चमकत नाही आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. या ओव्हरमध्ये धावा आल्यात तब्बल 9 धावा. 10 धावा आतापर्यंत खर्च. इथे मात्र थोडासा वेगात अचंबित केला होता. बघा विजय लागलाय काय, परंतु नाही सांगते. डॉट चेंडू आहे. खऱ्या अर्थाने विजयला सुद्धा माहिती आहे कमबॅक कसं करायचं. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत विजयने 10 धावा खर्च केल्यात. धावसंख्या सध्याच्या घडीला 29 झाली आहे. या ओव्हरचा आपण जर विचार केला तर अजून सुद्धा एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. या डावाचा विचार केला तर 7 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 29 झाल्या. जिथे आपण पाहतो तर विजयच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार, एक दुरी आणि 3 81 डॉट सुद्धा आलेले आहेत. असं समीकरण सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे विजयच्या माहितीसाठी. धावसंख्या 29. हाफ टॅकल चेंडू शॉर्ट अँड पुल केलाय. प्रयत्न असेल केतनचा, परंतु तो पर्यंत पोहोचणार नाही. आणि चेंडू आपण पाहतो फाईन लेग मधून पायाचा जातोय सीमा लगोलग
आणि इथे मात्र फक्त मला वाटते विजयने काय केलं अवघी एक धाव मात्र घेतली आहे. नक्कीच नाराज असेल संघ कारण इथं कमीत कमी 3 धावा येणं अपेक्षित होत्या कारण इथून एक धावाला मात्र मोल आहे आणि मात्र एकच धाव घेतली आहे. 24 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे इथून 30 धावा जिथे शेवटचा आणि अंतिम शतक असेल. किशोर ना मी दोन्ही संघाचं लक्ष वेधेन. सोनाशीचा दाटाव ए आणि वक्रतुंड भुवनेश्वर रोहा. चला आपण टॉच बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. दाटाव संघ तयार आहे. ओके काय हरकत नाही. निलेश म्हणते आम्ही रेडी आहो. वक्रतुंड भुवनेश्वर संघाचे संघनायक. चला आपण या दुसरी मॅच आपल्या भेटीला येते. धावसंख्या 30 झाली आहे आणि आता मात्र शेवटचा आणि अंतिम पर्याय स्वतः कर्णधार सचिन माली आपल्या हातामध्ये चेंडू घेऊ दे. विजयच्या बॅटमध्ये धावा आल्यात. विजय जर आपण विचार केला आतापर्यंत 16 या धावसंख्येवर गेलोय. तसेच गजाननजी बोगटे साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपरी यायचं आहे. डाव पहिला चालू आहे आणि शेवटचा अंतिम क्षेत्र शिल्लक आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर 30 झाली आहे. इथून जर 10 आले तर 40 बनते. 41 मी म्हणेन एक चांगली टोटल आहे कारण हनुमाननगर रोहा सांगाडे सुद्धा गोलंदाज चांगले आहेत. इथे मात्र वेगावर स्वार होते सचिन माले आणि मात्र इथे पूर्ण आपण पाहताय तर सुमित पवार आपल्याला पाहायला मिळते मेन बंच आहेत. तर तुम्ही पुढे सफल झाले तर तुम्हाला वाईट मिळणार नाही याची दक्षता असू द्या कारण तो एक गोलंदाजसाठी ती एक जमिनीची बाजू राहिली आहे. इथे मात्र पाहताय विजय थोडेसे नाराज आहेत परंतु पंच हे दक्ष आहेत. गेल्या 2 दिवसामध्ये एक जबरदस्त निर्णय झाला. सचिन मालेने डॉटनी सुरुवात झाली. शेवटचे 5 चेंडू धावसंख्या 30 आहे. इथे मात्र पंच आमच्याकडे सुमित यांनी सांगितलं की नक्कीच हा ऑफ स्टंप सोडून राहिला चेंडू आणि एक सिंगल मिळेल. आता पत्र आपण पाहतो तरी ही मला वाटते देणगीच्या स्वरूपामध्ये 5वी धावा आहे. 5 वाईट टाकलेत जिथे धावसंख्या 31 झाली आहे. बघा इथून एक धाव खूप महत्वाची आहे. गेल्या 2 दिवसामध्ये आपण काय पाहिले या खेळपट्टीने बरेच काय रंग दाखवलेत. कधी बॅट्समॅनला साथ दिली आहे तर कधी गोलंदाजांना साथ दिली आहे. कधी विजयने चौकार मारलाय कधी षटकार मारलाय. इथे मात्र गतीमध्ये फसवलाय. चेंडू उंच आहे. प्रयत्न होणार का परंतु नो मॅच लँड्स मध्ये पडेल. त्याच दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट करेल आणि धावसंख्या 2 निवाडेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 33 धावा झाल्यात. शतक क्रमांक 5वा हा मार्गस्थ असताना सचिन माली यांनी आपल्या हातामध्ये चेंडू घेतला. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात जिथे आपण पाहायला मिळते धावसंख्या 33 झाली. 4 चेंडू शिल्लक आहेत या डावामध्ये. याच्यानंतर पुन्हा एक मोठी मॅच आपल्या भेटीला येते. कुठेही जाऊ नका. वक्रतुंड भुवनेश्वर आणि सोनाशीचा दाटाव ए. बॅटची एज लागली आहे. विजयचा मात्र खेळ संपलाय. सचिनला मात्र एक मोठी सफलता आहे. विजय बाद झाला म्हणजे इथून कमीत कमी 5 ते 10 धावा मायनस झाल्यात. डीजे घडीला 33 झालेले आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बासमन मैदानच्या आतमध्ये साईराज नरे आलेले आहेत. बघा इथून एकच काम करायचं आहे. जर आपल्याला टप्प्यात जर कार्यक्रम करायचा नाही तर सिंगलने सुद्धा सध्याच्या घडीला काम बनवू शकतो कारण ही खेळपट्टी कोणाची नाही आहे. ही खेळपट्टी जो चांगला अभ्यास करेल ना त्याची खेळपट्टी झाली आहे. कालच्या दिवसामध्ये आपण काय काय पाहिलंय. गेल्या 2 दिवसामध्ये बरेच काय पाहिलं. जो संघ जिंकता असं वाटलंय जिंकेल तो संघ हारलाय आणि जो संघ हारेल असं वाटलं ना तो संघ जिंकलाय. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतो तर भास्ते संघ हा क्वालिफाय झाला. कालच्या दिवसामध्ये जय बजरंग हेटवणे संघ क्वालिफाय झाला. अंतिम 3 मध्ये आपण त्यांची लढाई पाहिली जिथे एकाच बॅट्समनला अर्धा डझन जीवनदान मिळाले होते. तब्बल 6 जीवनदान मिळाले होते. आता देवेश वालन ज्याला हे सुद्धा आपण पाहिलं होतं आणि क्रिकेटमध्ये सातत्याने ह्या गोष्टी पाहायला मिळत नाहीयेत. फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र पाहूया फुलटॉस चेंडू तर आहे आणि इथे मात्र पंचांचा इशारा असेल. आम तो आम उठले की धाम. धावसंख्या 22 मध्ये 4 मिळतील आणि या 4 धावा असतील. मुफत मध्ये मी म्हणेन 22च्या या 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढेल. धावा येणं गरजेचं आहे. त्या कोणत्याही स्वरूपामध्ये येऊ. कुठेतरी आपण पाहते गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. या ओव्हरचा विचार वाईट प्लस 4 अशा 5 धावा. आम तो आम और गुटिले के भी दाम असं म्हणूया. 5 धावा बोनस मध्ये असतील हनुमाननगर संघाला. फटका चांगला परंतु पाहता चेंडू आपण पाहते तर ऑन साईडला केला. सिंगल भेटली आहे. इथून येणारी धाव खूप महत्वाची आहे. जिथे आपण पाहतो तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मलखनवाडी संघाने आतापर्यंत 10 धावा दिल्यात जिथे 9 वाईट
आतापर्यंत टाकले गेलेले आहेत आणि या ओव्हरचा आपण विचार केला अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या सध्याच्या घडीला 39 झाली आहे. बघा 40 पर्यंत टोटल गेली आहे. याचं कारण काय, ह्या 5 ओव्हरच्या मॅच किती महत्त्वाच्या आहेत बघा. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण विचार केला तर अवघ्या धावा खर्च केल्या होत्या. ऋतिकने 4, 8, 19 धावा होत्या. फटकापातला चेंडू हवेमध्ये आहे. प्रयत्न सचिनचा राहिला पण तो झेल होणार का, काय ड्रॉप झाली आहे. सिंगल मधून डबलला पलटलेत आणि 2 धावा सुद्धा इथून सुखरूपपणे कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 निवाडेल. सध्याच्या घडीला धावसंख्या 41 झाली आहे, 42 झाली आहे. धावसंख्या 42 झाली आहे. मग 39 बोलू ना तू, 40 नव्हता गेलास काय. तर धावसंख्या 42 झाली आहे. या डावाचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. बघा इथून 40 पर्यंत तो पोहोचला आहे. जिथे आपण पाहतो 3 ओव्हरमध्ये कमी धावा होत्या. 3 ओव्हरचा आपण विचार केला 19 होत्या परंतु इथून धावा आल्यात. इथे मात्र मोठा फटका केला गेला. जिथे आपण पाहतो सिंगल तर कंप्लीट केली. थोडीशी मिल्डिंग पंबल झाले तिथे रोहन. बघा एक धाव किती महत्वाची आहे ना, येणारा वेळ सांगेल तुम्हाला, कारण या स्पर्धेचा कंपल्सरी चेसिंग आहे. धावसंख्या 2 ने वाढेल आणि आपण पाहिलं तर पहिला डाव संपला. प्रथम बॅटिंग करत असताना हनुमाननगर रोहा संघाने मात्र जर आपण विचार केला तर 5 गडी गमावले आणि 44 धावा बनवल्यात. 45 धावांची मात्र आता विजयासाठी गरज असेल ती वैभव 11 मलकुणी संघाला 30 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. त्याला टॉससाठी यायचं आहे आणि आपण तोपर्यंत एक सत्कार कंप्लीट करून घेऊया. हा लाईनअप मध्ये जायचा, मलखनवडी संघ लाईनअप मध्ये बाहेर जायचं आहे आणि लाईनअप मध्ये रोहा हा आपण लाईनअप मध्ये आतमध्ये यायचं आहे. एक आकर्षण आपल्याला दाखवायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मलखनवडी संघ लाईनअप मध्ये बाहेर जाईल आणि नक्कीच हनुमाननगर रोहा संघ हा लाईनअप मध्ये आतमध्ये येईल. तोपर्यंत आपण नक्कीच इथे आलेले आपले मान्यवर आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर LED देण्यात आलेले आहेत. ते माजी सदस्य पिंगलचे श्री बबन शांताराम मोहिते साहेब यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत मी मनोज यांना विनंती करतो की आपण बबनजी मोहिते साहेब यांचा सत्कार करायचा आहे. या स्पर्धेची गोल्ड ऑर्डर आपण पाहतो तर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि उपदार मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण बबन शेठ मोहिते साहेब यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत आणि बबनशी मोहिते म्हणते त्यांचं सुद्धा क्रिकेटवर खूप सारं प्रेम आहे. त्यांच्या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा ते मात्र 3 दिवस तेल ठोकून असतात, हे सुद्धा आपण त्यांना पाहिलं. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आपण पाहतो तर पत्रकार तसेच रोहाडा इथे कॉन्ट्रॅक्टर असलेले श्री दीपकजी मारुती शिंदे साहेब यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी मनोज यांना विनंती करतो की आपण सत्कार करायचा आहे. त्यांचा सुद्धा आपण पाहतो तर या स्पर्धेसाठी LED साठी त्यांचा सुद्धा हातभार लागलाय. आपलं सुद्धा धन्यवाद साहेब. त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्या 11 सायकली आहेत त्यातली एक सायकल आपण पाहतो तर रोहाड्यामध्ये ज्यांचा कॉन्ट्रॅक्ट आहे ते अर्थात लाल प्रताप यादव यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सत्कार करणार आहोत. मी मनोज यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की लाल प्रताप यादव यांचा सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक आणि सन्मान चिन्ह देऊन आपण स्वागत करायचं. धन्यवाद आपण या स्पर्धेला हातभार लावल्याबद्दल. आपण टॉसकडे जाणार आहोत जिथे वक्रतुंड भुवनेश्वर आणि सोनाक्षी दाटो संघ तयार आहेत. 30 चेंडू आणि 45 धावांची गरज. डाव पहिला संपलाय. जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल ते पुन्हा एक किल्ल्या गावचा एक आवाज आपण ऐकूया, तो अर्थातच किशोर कोकरे याचा. धन्यवाद. हॅलो हॅलो, मी बबनजी मोहिते साहेब यांना विनंती करतो की आपण या टॉससाठी चला. दाटो संघाचे संघनायक या कर्णधार चला निलेश मस्कर आणि वक्रतुंड भुवनेश्वर संघाचे संघनायक आपण सुद्धा या. वक्रतुंड भुवनेश्वर संघाचे संघनायक आपण सुद्धा या. या मॅच चालू होते लगेच या. थोडंसं आपण वेळ गेला. मी बबनजी मोहिते साहेब या तिन्ही मान्यवर या, काय हरकत नाही आहे. आपला सुद्धा एक फोटोशो होईल आणि कॉईन घे म्हणूनच कॉईन घे. पंच काय सांगतात बघा. पाणी ओके ओके, पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 5 ओव्हरची मॅच आहे निलेश. 2 पॉवर प्लेचे क्षेत्र काय कंपल्सरी चेसिंग आहे. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा पॅनल्टी आहे आणि 12वा खेळाडू पाठवायचा आहे. घ्या हेड आणि टेल आहे. ओके, कॉल असेल दाटायचा. हेड इज कॉल दाटाव आणि हेड आलाय दाटा संघाने टच जिंकला. निलेश निर्णय काय असेल? आम्ही पहिले फिल्डिंग करू. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? असं काही टार्गेट देऊ शकत नाही पण कमीत कमी धावा
रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. निलेश, स्पर्धेबद्दल काय सांगशील? 11 सायकली आहेत. नाही, आमच्या गावातल्या सर्व स्पर्धा ह्या चांगल्याच होतात आणि ही टुर्नामेंट पण भरपूर चांगली आहे. नक्कीच बॅस्टबॉल जास्त वेळ घेणार नाहीत आपण. वक्रतुंड भुवनेश्वर संघ आपल्या अगेन्स्ट टॉस पडला नाही आहे. जर टॉस जिंकला असता आपला निर्णय कसा? आम्ही फिल्डिंगच घेतली असती, पण आता आम्हाला बॅटिंग आले तर आम्ही जास्तीत जास्त टार्गेट करायचा प्रयत्न करूया. काय सांगशील, स्पर्धा कशी वाटते? कारण आपण पाहतो प्रथम संघासाठी 11 सायकल आहे, ज्या सातत्याने आपण पाहतो की गोलंदाज फलंदाज किंवा मालिकासाठी स्पोर्ट्स सायकल असते. इथे प्रथमच 11 सायकल आहेत. काय सांगशील या कमिटीबद्दल? धाटाव गावाचं आयोजनच भरपूर चांगलं असतं. प्रत्येक 3-4 संघ आहेत, पण त्यांचं आयोजन एकदम रोहामध्ये बघण्यासारखं असतं. आणि आता तर 11 सायकली ठेवल्यात, जेणेकरून फायनलकडेच नजर असेल आमची पण आणि धाटाव संघाची पण आयोजन एकदम खरंच सुंदर आहे. नक्कीच बेस्ट ऑफ लक. हे होते वक्रतुंड भुवनेश्वर कर्णधार. बघा, मॅच जिंकायची आहे, सायकलपर्यंत जायचं आहे, मेहनत तुम्हाला करावी लागेल. ज्या सायकलसाठी कमिटीने मेहनत घेतलेली आहे. मॅच ऑन होते, 30 चेंडूमध्ये पंचायतची गरज आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे रुपेश रराडे आपल्याला जुळले गेलेत. तर या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण असा सत्कार होतोय, जो नेहमीच या मंडळाला 4 चांद लावण्याचा प्रयत्न करत असतो. धाटाव गावाचा कबड्डीपट्टू अर्थातच आणि या मंडळाचा अधिकृत सदस्य श्री गजाननजी भोगटे यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक स्पोर्ट्स सायकल सुद्धा देण्यात आली आहे. तरी गजानन भोगटे यांचा पहिल्या चेंडूवरती चौकाराने निश्चितच या खेळाडूने स्वागत केलेलं आहे. तर आपण मॅचकडे जाऊया, ज्या ठिकाणी पहिला सामना रंगतोय. आजच्या 3ऱ्या दिवसातला पहिला सामना. एका बाजूला वैभव 11 मडखलवाडी विरुद्ध हनुमान नगर रोहा. सोनार सिद्ध धाटाव क्रिकेट संघ आयोजित ही भव्य दिव्य अर्थातच क्रिकेटची महापर्वणी आपल्या भेटीला आली आहे. एका बाजूला नीटनेटकं आयोजन, तितकंच मोठ्या कॅश प्राईजचं एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला आपण सचिनला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला बंटी पाटीलला पाहतोय. लेग बाईकच्या स्वरूपात पंचांच्या माध्यमातून 2 धावा या ठिकाणी आत्तापर्यंत नोंदवल्या गेल्यात. अर्थातच धावसंख्या 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेली आहे. विजयासाठी माफक असं 45 धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघ अर्थातच मलखंडवाडी संघासमोर ठेवला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या धाटागावचे जावई अर्थातच गुले भाऊजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीने यथोचित मान सन्मान होतोय. 60 वेगावरती स्वार होऊन गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला साईराज नरे पाहायला मिळतोय. साईराज नरे रोहा तालुका टेनिस क्रिकेटमधला एक युवा गोलंदाज आपल्या भेटीला आलाय. खऱ्या अर्थानं सोनार सिद्ध धाटावच्या या क्रीडानगरीमध्ये त्याचं सुद्धा सहर्ष स्वागत. रंपाट आणि सुसाट आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी आत्तापर्यंत राहिली आहे. पहा, पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न आहे. पाहिलं तर लॉंग ऑफ रिझर्वले खेळाडू आहे, प्रोटेक्शन आहे. मात्र या ठिकाणी गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणूया, कारण की आपल्या खात्यात आधीच पैसे खूप कमी आहेत आणि आपण अशा पद्धतीचं खर्च करत राहिलात, अतिरिक्त खर्च आपल्याला या मॅचच्या पराभवाच्या छायेत निश्चित घेऊन जाईल. हे मात्र ते या ठिकाणी अधोरेखित होतोय, कारण की ज्या ठिकाणी 1 धाव नाही आहे तिथे 2 धावा देत आहे, जिथे 2 नाही आहे तिथे 3 देण्याचा तुम्ही प्रयत्न केलात ना तर मॅच आपल्या हातातनं जाईल, यात मात्र कोणती शंका नसणार आहे. परंतु साईनाथ नरे हा सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. पहा, दक्ष पंचायत 1 बाउंडची अपील केलेली आहे. हा खरा क्रिकेटमधला क्लास आहे. गोलंदाजाकडे अशा पद्धतीची वैविध्यता असेल ना तर आणि तरच क्रिकेटमध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण करू शकतो. कारण की 6 चेंडूंच्या बदल्यात एखादा तुम्ही जरा चेंडू बाउन्स टाकला तर पंच तुम्हाला दंडित करतो की दुसरा चेंडू तुम्ही अशा थाटणीचा करू शकत नाही आहे. मात्र पहा, साईनाथ नरे काय अफलातून गोलंदाजी आत्तापर्यंत करत आला आहे. कौतुक करावं लागेल, कारण की पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना किती आपल्या खांद्यावरती भार आहे हे सुद्धा त्याला माहिती आहे. कारण की आधीच आपल्या धावा खूप कमी आहेत, त्याच्यामध्ये 45 धावा डिपेंड करत असताना कशा थाटणीची गोलंदाजी, कशा रणनीतीची गोलंदाजी आपल्याला करायची आहे हे मात्र त्याच्या माइंडमध्ये आत्ता फिट बसलेलं आहे. आणि जे खेळाडू जी व्हाईट पट्टी आहे, जे झाडाजवळ आम्हाला दिसत आहेत, प्लीज आपण थोडंसं पाठी जायचं आहे, पाठी बसायचं मित्रांनो. तर
पहिले षटक या ठिकाणी संपुष्टात आलंय. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या आत्तापर्यंत जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवरती. नवीन गोलंदाज विजय शेडगे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विजय ह्या नावातच खूप मोठं काही आहे. विजयने अनेक मोठमोठे सामने खेळलेत ज्याच्यामध्ये एक हाती सामने त्याने आपल्या संघासाठी जिंकलेत. विजयचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजीचा त्याचा स्टान्स आहे ना काहीसा वेगळाच आहे. तो विजय मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्राईक एंडला बंटी पाटील. हा टप्प्याचा चेंडू लेग बाईट करण्याचा प्रयत्न. जी हा बंटी पाटील डकआउट आउट. बंटी पाटील सारखा महत्वपूर्ण खेळाडू तंबूच्या आश्रयाला गेलाय. एक मोठा ब्रेक थ्रू खऱ्या अर्थाने विजयने आपल्याला संपादन करताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. मी आधीच म्हटलं होतं विजयकडे वैविध्यता आहे, त्याच्याकडे आक्रमकता आहे. ती आक्रमक गोलंदाजी आता मात्र आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. कारण की बंटी पाटील सारखा महत्त्वपूर्ण खेळाडू पायटीच्या स्वरूपात बाद झाला आहे. हे खूप कौतुकास्पद आहे. कारण की विजयच्या गोलंदाजीमध्ये तेवढी धार नक्की आहे. कारण की त्याच्याकडे 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची त्याच्याकडे कलात्मकता आहे. ती कलात्मकता मैदानाच्या आतमध्ये तो करताना पाहायला मिळाला आहे. पहिल्या चेंडूवरती महत्त्वपूर्ण खेळाडू, दुसरं पॉवर प्लेचं षटक असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल विजयाचं. कारण की मलखंडवाडी संघ सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला संघ आहे. अनेक मोठमोठ्या सामन्यांमध्ये मोठमोठे कारनामे या संघाने केलेले आहेत. कारण की सचिन माली नुकताच MD वॉरियर्स अर्थातच वीर दमदार आमदार चषकाची अंतिम फेरी खेळून आला होता आणि काय फलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू. पहा चेंडू थोडासा पाठी ठेवला. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय नवीन आलेला बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच रोहन जंगम पाहायला मिळाला. रोहनने सुद्धा तो चेंडू पाहिला, हलक्या हाताने कटवला. गॅपमध्ये ढकलण्याचा त्याचा मानस होता, मात्र बॅटची बॉटम एज घेतली आणि चेंडू फर्स्ट स्लिपच्या दिशेने गेला. तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय विजय शेडगे. पहा जकडून ठेवलंय, धाव्यांपासून वंचित ठेवलंय. पुढचा चेंडू आत्ता मात्र सचिन माली भलत्याच फॉर्ममध्ये असलेला खेळाडू सचिन माली ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. मात्र ऑफस्टिकच्या खूपच चेंडू लांब राहिला आहे आणि अवांतरित धावसंख्यावरती अर्जित केले गेलेले आहे. कौतुक करावं लागेल या ठिकाणी विजयचं. हा मोठा फटका येणं खूप महत्त्वाचं आहे आणि मोठे फटके मारण्याची चमक धमक आणि आक्रमकता खऱ्या अर्थानं सचिन मालीकडे आहे. आणि सचिन माली आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला आहे आणि एक निर्धाव चेंडू जातोय. शंतनू आष्टीवकर एस्टनच्या पाठी राहून खूप महत्त्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय. एस्टनच्या पाठी राहून त्याला माहिती आहे बॅटमधून आपल्या धावा आल्या नाहीत, मात्र आपल्याला या ठिकाणी धावा वाचवायच्या आहेत. पुनश्च गोलंदाजी मार्कवरती विजय पाहायला मिळतोय. आता मात्र सचिन माली टप्प्याचा चेंडू. पाहा चेंडू किती पाठी आपटला आणि सरळ चेंडू यष्टीरेषेचा हा वेध घेतला आहे. ही त्याच्याकडे असलेली कौशल्यता आणि त्याच्यामध्ये क्रिकेटची असलेली गोलंदाजीमधली विविधता निश्चितच आज मात्र फलाला येते. यात मात्र कोणती शंका नसणार आहे. संघाचा संघनायक काही सकान मंत्र देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या टाटणीची गोलंदाजी, अशा पद्धतीची गोलंदाजी किती महत्त्वाची राहील संघासाठी ते येणाऱ्या काही चेंडूमध्ये चित्र स्पष्ट होईल. कारण की सचिनला अजून हात खोलून दिलेले नाहीत. सचिनची बॅट अजून बाहेर निघालेली नाही. तलवार मॅन करून ठेवलेली आहे, ती बाहेर काढावी लागेल आणि काढले. त्या ठिकाणी हवे चेंडू आहे, चेंडू फसलाय. महत्त्वपूर्ण मॅचमध्ये महत्त्वपूर्ण खेळाडू दुसरा जाईल. धक्का क्रमांक दुसरा मलखंडवाडी संघाला. सचिन माली आउट. पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडतोय. हाच तर क्रिकेट आहे मित्रांनो. कारण की ज्या ठिकाणी आपल्याला वाटलं होतं की या धावा 45 खूप कमी आहेत, मात्र गोलंदाजी
एक अनाउन्समेंट आहे व्यासपीठावरनं. आपण ज्या व्हाईट पट्टीवरती बॅट ठेवलेले आहात ना, कृपा करून पाठी घ्यायचं आहे. पाटणकर, आपण त्या बॅट आहेत ते थोड्याशा पाठी घ्यायच्या आहेत प्लीज. पहा, महत्त्वपूर्ण मॅचमध्ये मलखंडवाडी संघाचे 2 मोठे हिरे मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत आणि संघाचा कर्णधार, संघाचा तारणहार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अर्थातच ऋतिक सालुंके मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय. ऋतिकच्या खांद्यावरती महत्त्वपूर्ण आता जबाबदारी असणार आहे. एका बाजूला फ्रंट ऑफ द कॅप्टन खेळत असताना मात्र कशा पद्धतीची फलंदाजी करणार हे मात्र चित्र येणाऱ्या काही चेंडूमध्ये स्पष्ट होईल. कारण की इथून जर विकेट गेली तर कुठेतरी बुचकुल्यात पडणार मलखंडवाडी संघ, यात मात्र कोणती शंका नसणार आहे. कारण की विजयमध्ये तेवढी ताकद आहे, विजयच्या गोलंदाजीला तेवढी धार आहे. मात्र ऋतिकला सुद्धा विसरून चालणार आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करून आलेला खेळाडू सोनार सिद्ध या क्रिकेट स्पर्धेला भेट द्यायला आला आहे. खऱ्या अर्थानं एक अवांतरी धाव ही धावफलकावरती आत्तापर्यंत अर्जित करतोय आम्ही आणि या धावेने धावसंख्येचा गुणफलक आहे तो 11 या धावसंख्येवरती गेलेला. पहा, कौतुक करावं लागेल ज्या ठिकाणी विजय आले. विजयने पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतली, नंतर सिंगल, नंतर वाईट, तदनंतर मात्र लगातारचे 2 चेंडू त्याने 3 चेंडू त्याने निर्धाव टाकले, त्यामध्ये एक विकेटसुद्धा प्राप्त केली आहे. पुढचा चेंडू विजय याचा, पुन्हा आखू टप्प्याची चेंडू, काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू सरळ 1 बाउंस, सीमा रेषा पार, संजीवनी देणारा मलखंडवाडी संघाला आलाय चौकार. ज्या ठिकाणी या चौकाराने निश्चितच एक संजीवनी मिळाली असेल. अर्थातच फलंदाजी करत असताना मलखंडवाडी संघाला ज्या ठिकाणी धावा झाल्यात आत्तापर्यंत 2 षटक हाताळले आणि 15 धावा या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. कौतुक करावं लागेल गोलंदाजी करत असताना विजय याचं. मात्र कुठेतरी प्रेशर होतं, तर प्रेशर रिअलाइज करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं ऋतिकने केला आहे. कॅप्टन ज्याच्या बॅटला धार तो खरा कर्णधार म्हणतो, तशा पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या स्वॅग से करेंगे स्वागत. अर्थातच चौकाराने खातं खुलले ऋतिक माळी यांनी, ऋतिक सालुंके यांनी. तर 30रं षटक महत्त्वपूर्ण मॅचमध्ये 30रं षटक खूप महत्त्वाचं राहतं. ज्या ठिकाणी आपल्याला शंतनू अस्टिवकर पाहायला मिळतोय, ज्याने दहावीर लीगमध्ये, दहावीर चषकामध्ये ज्याने मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावे नोंदवली असा गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज आता मात्र गोलंदाजीवरती दाखल झालाय शंतनू अस्टिवकर. 15 धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या, म्हणजे 18-30 असं इक्वेशन असणार आहे. 18 चेंडूमध्ये 30 धावा या ठिकाणी कमवायच्या आहेत, अर्थातच जमवायच्या आहेत. आणि शंतनू आपल्याला पाहायला मिळतोय. शंतनू अस्टिवकर सामना करेल. रोहन एकेरीने धावसंख्येचा फलक आहे तो सरसावताना पाहायला मिळतोय. लेग बाईटच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव नोंदवली गेलेली आहे. ज्या ठिकाणी आता 17 चेंडूमध्ये 29 धावांचं टार्गेट आहे. ऋतिकने पहिल्या चेंडूवरती चौकार निश्चित पेश केला, मात्र मॅच संपुष्टात आणावी लागेल. आहा, आकू टप्प्याचा चेंडू पहा, पंच दंडित करतात या ठिकाणी 1 बाउन्स. अर्थातच शंतनू अस्टिवकर अशा पद्धतीचा दुसरा चेंडू आपण हाताळू शकत नाही आहे. आपल्याला दंडित केलंय, अर्थातच नाही दिलंय, सॉरी. पहिल्या चेंडूवरती आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. दुसरा चेंडू शंतनू अस्टिवकरचा पहा, अचूक टप्पा, अचूक वेग आणि वेगावरती नियंत्रण, तंत्रशुद्ध फलंदाजी, गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी शंतनू अस्टिवकर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला आहे आणि प्रयत्न यशस्वीसुद्धा राहिला आहे. ऋतिकला मात्र या ठिकाणी बांधून ठेवलंय, पायात बेड्या ठोकल्यात त्याच्या. बॅट दक्षपंच या ठिकाणी 2 हात समांतर करून सांगतात हा वाईट चेंडू आहे. मोठी अपील होती, बॅटची बॉटम एज आहे की काय शंतनू अस्टिवकर यांनी घेतली होती. एक
अवांतरित धाव फलकावरती अर्जित केले. दक्षपंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून एक अवांतरित धाव फलकावरती आत्तापर्यंत अर्जित केले गेलेले आहे. शंतनू अष्टविकर चांगल्या थाटणीची गोलंदाजी आत्तापर्यंत आहे. कोणत्या पद्धतीचे मोठे फटके खेळून देत नाही आहे. कधी स्लोवर करतोय, कधी लेग कटर करतोय, कधी ऑफ ब्रेकसुद्धा करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. पुढचा चेंडू शंतनू याचा ऋतिकने पाहिले मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन रिजनला काऊ कॉर्नरमध्ये ज्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एकेरीनी धावा संत आणि मंद गतीने खऱ्या अर्थाने आपल्याला जाताना पाहायला मिळते. पहा, धावांना रोख लावण्यामध्ये कुठेतरी या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ हनुमाननगर करताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू पहा, आता खोला ठेवला, या ठिकाणी उचललाय, थेट पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू चाललाय, वन बाउन्स, सीमा रेषा पार, आलाय चौकार. रोहनने सुद्धा खारीचा वाटा त्याने आपल्या बॅटमधून देण्याचा प्रयत्न केला आहे. खारीचा वाटा या शब्दाला खूप मोठं इतिहास आहे. ज्या ठिकाणी आता आपण पाहतो रामसेतू खऱ्या अर्थानं श्रीलंका आणि भारताच्या मध्ये बांधण्याचा प्रयत्न त्या काली केला होता. त्या कालामध्ये आपण जाऊया या माहितीकडे. त्याच दरम्यान आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा चौकार येतोय. मिळते संधी डीजी. खेचून देऊ शकते. मात्र बॅक टू बॅकचे 2 चौकार आले आणि कुठेतरी संघाचं मनोबल या ठिकाणी थोड्याशा अंशी डगमगताना आपल्याला पाहायला मिळालं. कारण की हनुमाननगर हा संघसुद्धा रोहा तालुक्यातील नामवंत संघ आहे. अनेक मातब्बर संघ आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतील. ज्या ठिकाणी सोनारसिद्ध धाटाव संघ पाहायला मिळेल, त्यानंतर वक्रतुंड भुवनेश्वर रोहा संघ पाहायला मिळेल, सोनेश्वर नेवी संघ पाहायला मिळेल, सोनखार सारखा महत्त्वपूर्ण मोठा संघसुद्धा पाहायला मिळेल, आरा संघ आहे, त्यानंतर सोनारसिद्ध धाटाव आणखीन एक टीम आहे. अशा मॅचमध्ये महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये मोठमोठे संघ निश्चित आपल्या भेटीला येतील. पहिली मॅच रंगते. आजच्या दिवसातली 45 धावांचं टार्गेट होतं. 45 धावांचं टार्गेट पार करत असताना ऋतिकचं महत्त्वपूर्ण योगदान राहिले. हा या वेळेला मोठा फटका, सरळ चेंडू सीमा रेषा पार, आलाय ऋतिकच्या बॅटमधून षटकार. हा संघाचा संघनायक कसा असावा, तर ऋतिक सालुंकेने त्याचं नीतिमंत उदाहरण या ठिकाणी पेश करताना पाहायला मिळालं. ज्या वेळेला आला त्यावेळेला संघ अडचणीत होता. अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि प्रयत्नांना यश सुद्धा तितक्याच महत्त्वपूर्ण आलंय. आणखीन एक हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. पहा, त्याच दरम्यान एकेरीने ह्या धावसंख्येवरती एक धावसंख्या नोंदवली गेलेली आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली आत्तापर्यंत 33 या धावसंख्येवरती. चौथं षटक प्रगतीपथावर असताना पाहायला मिळतोय आपल्याला. रोहनचं सुद्धा कौतुक करावं आहे. रोहनच्या सुद्धा बॅटमधून एक संजीवनी देणारा चौकार तर निश्चित पेश केला आहे. त्याला माहिती आहे प्रेशर आहे, कुठेतरी आपल्या मोठ्या फटक्याने प्रेशर रिलीज करणं किती संघासाठी महत्त्वपूर्ण आहे.
हे आपल्याला पाहायला मिळालं. त्याच दरम्यान बॅटची बॉटम एज फर्स्ट स्लिपची खेळाडू आहे त्या ठिकाणी. एक धाव तर या धावसंख्येवरती आत्तापर्यंत नोंदवली सुद्धा गेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. पहा साईना नरे या स्पेलमधलं दुसरं षटक हातलं तो वैयक्तिक. चांगल्या थाटणीची गोलंदाजी षटकार तर निश्चित खाल्लं आहे, मात्र कमबॅक सुद्धा करू शकतो तेवढी त्याच्याकडे आहे. त्या दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू 1-2 वाहून सीमारेषा पार. ऋतिकच्या बॅटमधून आणखीन एक मोठा प्रहार. चेंडू 4. धावसंख्या धावफलकावरती आत्तापर्यंत 38 इंटू बोट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकी लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी हे संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण विविध देशांमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो. चांगल्या पद्धतीचं कव्हरेज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या सोनार सिद्ध क्रिकेट स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहा आता या 2 चेंडू किती महत्त्वाचे आहेत हे सुद्धा साईराजला माहिती आहे. हेच 2 जर चेंडू निर्धाव टाकले तर निश्चितच अंतिम चेंडूपर्यंत हे मॅच रंगणार, यात मात्र कोणती शंका नसणार आहे. कारण की आणखीन एक षटक येणं आहे, कारण की 8 चेंडूमध्ये 7 धावींची गरज. 8 मध्ये 7. पुढचा चेंडू अकोटप्प्याचा चेंडू. या ठिकाणी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय आणि आता मात्र 7 चेंडूमध्ये 7 धाब्यांची गरज आहे. ऋतिकला माहिती आहे एक मोठा फटका मॅच विन होऊ शकते, कारण की या ठिकाणी आपल्याला मोठ्या फटक्यांची गरज नाही. एकेरी दुहेरीने सुद्धा हा सामना आपल्या खिशात घालू शकतो, कारण की या आजच्या दिवसातली ही पहिली मॅच आहे. हा सुरेख पद्धतीचा चेंडू आहे. मग दक्ष पंत यांनी दंडित केलाय. काहीसा ऑफस्टिकच्या खूप लांब चेंडू राहिला आणि हा अवांतरित धावेने धावसंख्या धावफलकावरती 39, म्हणजे येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 7 धावींची गरज. 45चं टार्गेट होते. कुठेतरी डिफेन्स करत असताना या ठिकाणी लढखडताना पाहायला मिळाला हनुमान नगर संघ. पुन्हा एकदा मोठा फाटका. हवे चेंडू बराच काळ राहिला. स्वतः गोलंदाज तुला झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसला. या ठिकाणी पहा आधीच आपल्या खात्यात धावा कमी आणि अतिरिक्त धावेनी 2 धावा याच ठिकाणी ऍड केल्या जातील. आता मात्र धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 41, म्हणजे 6ला 4. 6 चेंडू 4 धावा. या मैदानावरती कसा रंगणार हा सामना? येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 4 धावींची गरज आहे. पहा कोणता गोलंदाज असेल ज्याच्यामध्ये विविध पद्धतीची चेंडू टाकण्याची कला असेल आणि ती कलेचं प्रदर्शन या ठिकाणी त्याला करावं लागेल. या ठिकाणी चंद्रकांतजी शिंदे भाऊजी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातो आणि भाऊजी सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. पहा 6 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. गोलंदाज क्रमांक 5 प्रज्वल खामकर. गोलंदाजी मार्कवरती प्रज्वल खामकर पाहायला मिळतोय, तर आमच्या स्कोरबोर्डवरती प्रज्वल भोगटे पाहायला मिळतोय. पहा या ठिकाणी काहीसं गणित जमतोय. प्रज्वल म्हणतोय की हा गोलंदाज चांगल्या थाटणीची गोलंदाजी करेल तेवढी त्याच्यामध्ये कला आहे. पहा चेंडू फिरला तर फिरतच राहील, पण चेंडू बॅटला चिटकला तर त्याची सीमारेषा पार जाईल. कारण रोहनमध्ये तेवढी क्षमता आहे, रोहनमध्ये तेवढं सामर्थ्य निश्चित आहे. प्रज्वलचा पुढचा चेंडू पहिल्या चेंडूवरती पहा हलक्याशा अर्थाने कटवलाय. 1 धावेवरती समाधान मानलाय प्रज्वल खामकर, ज्याच्या खात्यामध्ये आधीच धावा खूप कमी आहेत आणि त्याला धावा डिफेंड करायच्या आहेत. 5 चेंडू 3 धावा विजयासाठी मलकणवाडी संघाला. पहा 5ला 3. कालच्या सामन्यामध्ये काय काय पाहिलंय आणि काय काय नाही पाहिलंय हे कोण विसरू शकत नाहीये. 1 चेंडू मॅचमध्ये निश्चित रंगत आणू शकतो. संघाचं मनोबल वाढू शकतो. पहा कशा पद्धतीची गोलंदाजी आहे. लेग कट टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र ऑफ कट टाकला. चांगल्या थाटणीची गोलंदाजी. पाहता 4ला 3. प्रत्येक चेंडू मागे इक्वेशन. हा चेंडू जर निर्धाव आला तर बसलेले उठलेले बसतील.
यात मात्र कोणती शंका नाही. पुढचा चेंडू प्रज्वलाचा. आहा, या वेळेला मोठा फटका. चेंडू बरा आजकाल हवेत आहे. झेल होईल का? जी हा, घेतलाय झेल. संपलाय ऋतिक सालुंकेचा खेळ. ऋतिक सालुंके आउट. तीन धावा, 2 चेंडू 2 धावा, 1 चेंडू 1 धावा अशा पद्धतीवरती असतं. कारण की 1 चेंडू 6 धावा. करा या मारा, मेलेला कोंबडा आगीला घाबरत नाही. मात्र 3 चेंडू 3 धावा. किती प्रेशर. विजय नागवेकर, प्रज्वल खामकर. आहा, पुन्हा एकदा उडवला चेंडू. बराच काळ हवेत. झेल झाली असती, झेल झाली असती. ही जर झेल झाली असती, बापरे, मॅच सुद्धा संपली संपली संपली. जिथे 1 धाव नव्हती, विकेट होतं, तिथे 3 धावा देऊन सहजरित्या. पहा, कुणी इमॅजिन सुद्धा केलं नसेल की या चेंडूवरती असा सामना होईल. शंतनू सुद्धा बुचकुळ्यात पडलाय. विजय नागवेकरने काय केलंय. सुंदर फटका खेचला होता आणि या ठिकाणी विजयश्री आपल्या खिशामध्ये निश्चितच विजय नागवेकर यांनी घेतलेले आहे. विजय संघाचे अभिनंदन. तसेच पराभूत संघ हनुमान नगर, शंतनू अष्टेकर, विजय शेळके, संपूर्ण टीमचं सुद्धा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण सोनार सिद्ध धाटाव क्रिकेटच्या स्पर्धेला भेट दिलीत, आपली एंट्री नोंदवलीत. पुढल्या वर्षी सुद्धा तुम्ही निश्चित या. अपयश आहे, पुढल्या वर्षी यश आपल्या वाटेला घेऊन